भारत सरकारच्या शासकीय रुग्णालयाच्या कामकाजाची गुणवत्ता पडताळणी करण्यासाठी राज्यस्तरीय गुणवत्ता हमी मानक स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील 11 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सहभाग घेतला आहे। त्यामध्ये चांदवड तालुक्यातील तज्ञ प्राथमिक आरोग्य केंद्र उसवाड या आरोग्य संस्थेने सहभाग घेतला आहे। त्या कार्यक्रमाचा भाग म्हणून रुग्णालयाची स्वच्छता, टापटीप, नोंदवही अद्ययावतीकरण पूर्वतयारी करण्यासाठी डॉक्टर दीपेश रसाळ वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र उसवाड यांच्या मार्गदर्शनाखाली 3 वैद्यकीय अधिकारी, 3 समुदाय आरोग्य अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी व 3 गट प्रवर्तक, 3 आरोग्य सहाय्यक व 26 आरोग्य कर्मचारी तसेच वाहन चालक, परिचर, सफाई कामगार हे दिवस रात्र मेहनत घेऊन रुग्णालयाची गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत। चांदवड तालुक्यातील उसवाड या ठिकाणी आरोग्य केंद्र आहे। त्या आरोग्य केंद्रामध्ये राज्यातील किंवा केंद्रातील गुणवत्ता पडताळणी करण्यासाठी या ठिकाणी काही टीम येणार आहे। माझ्या सोबत काही कर्मचारी आहे उसवाड प्राथमिक आरोग्य केंद्राचे। त्या ठिकाणी त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहे, त्या संगत त्यांच्याशी बातचीत करणार आहेत। काय सांगाल नाना? नमस्कार। या चांदवड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र उसवाड या रुग्णालयाने राष्ट्रीय गुणांक हमी मानक या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे। त्या स्पर्धेमध्ये भाग घेतल्यानंतर या प्राथमिक आरोग्य केंद्राचे गुणवत्ता पडताळणी करण्यासाठी जी राज्यस्तरीय टीम या प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट देणार आहे। त्या भेटीमध्ये त्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध साधन सामुग्री, त्यामध्ये रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा आणि त्याचं आउटपुट, रुग्ण किती प्रमाणात समाधानी आहे याबद्दल सर्व पडताळणी करणार आहे। तर याची पूर्व तयारी निमित्ताने प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दीपेश रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी यांची टीम, तसेच समुदाय आरोग्य अधिकारी, गट प्रवर्तक, आमचे सर्व कर्मचारी, पर्यवेक्षक हे सर्व या ठिकाणी अहोरात्र प्रयत्न करत आहे। यामध्ये शासनाच्या कुठल्याही निधीचा वापर न करता उपलब्ध साधन सामग्रीचा वापर करून यामध्ये गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे। यासाठी आमचे आरोग्य कर्मचारी हे सर्व स्लोगन लिहिण्यासाठी, पेंटिंग करण्यासाठी हे सर्व कामकाज करत आहे। यामध्ये सर्व कर्मचारी, अधिकारी स्वयंस्फूर्तीने प्रयत्न करत आहे आणि आम्हाला अभिमान आहे आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही या स्पर्धेमध्ये नक्कीच यशस्वी होऊ। थँक्यू। त्याचप्रमाणे या ठिकाणी जी पडताळणी करण्यासाठी जी टीम येणार आहे त्या टीमची या ठिकाणी कशी पाहणी होणार आहे, त्यासाठी या ठिकाणी जे कामकाज आहे ते सर्व पूर्वतयारी म्हणून हे बघत नाही, त्यासाठी संपूर्ण कर्मचारी हे कामात व्यस्त आहे। त्याचा जो आढावा घेतला त्याच ठिकाणी या दाखवण्यात येत आहे। नाशिक लोकशाही न्यूज साठी देविदास जाधव, चांदवड। उसवाड येथे आरोग्य केंद्र या ठिकाणी येणाऱ्या एनकोस टीम या संदर्भात आपण काय सांगू? नमस्कार, मी डॉक्टर ऋतुजा प्रकाश टोंपे, प्राथमिक आरोग्य केंद्र उसवाड, वैद्यकीय अधिकारी। भारत सरकारचा शासकीय रुग्णालयांसाठी एक उपक्रम राबवला आहे, एनकॉस म्हणून, नॅशनल क्वालिटी अश्युरन्स स्टँडर्ड्स। या अंतर्गत नाशिक जिल्ह्यातून 11 प्राथमिक आरोग्य केंद्र निवडलेले आहेत। चांदवड तालुक्यातून एकमेव प्राथमिक आरोग्य केंद्र उसवाडची निवड झालेली आहे। या उपक्रमाची पूर्वतयारी म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दीपेश रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली येथील कर्मचारी रात्र दिवस मेहनत करत आहेत। नाशिक लोकशाही न्यूज साठी देविदास जाधव, चांदवड।